जय श्रीराम सर्वांना. तर आज मला थोडा उशीर झाला होता, स्वतः जोडलं त्या हॉटेलला आलो. काउंटर मस्तपैकी स्वच्छ करून घेतलं. आतमध्ये बघू शकता काउंटर वर पाठीमागं राडा होता थोडाफार, सगळं काही आवरून घेतलं. दूध तापवण्यासाठी ठेवलं होतं आणि मित्राला दूध आणायला पाठवलं होतं. 3 लिटर चहा बनायचा होता, तर तो दूध घेऊन आला होता. त्याला सांगितलं होतं दूध घेऊन ये चौकामधून. बघू शकता की मुंग्या वगैरे काही लागू नये म्हणून आपण सर्व काही मटेरियल वरती ठेवतो. तर सर्व काही आवरून झालं होतं माझं. दूध वगैरे तापायला ठेवलं 3 लिटर आणि पाठीमागचा सर्व राडा आवरून ठेवला होता. चहा तयार झाला होता आणि चहाचे गिऱ्हाईक चालू होते. हे आपले बेलेश्वर कॉफीवाले सर होते, जे चहा पिण्यासाठी आले होते. सर, चहा कसा वाटला तुम्हाला? चहा एकदम भारी वाटला. कडक एकदम आणि वेगळंच वेगळी टेस्ट आहे. जरा काहीतरी मसाला असल्यावर मला फार आवडला. धन्यवाद. नंतर माऊली, पापाभाई आणि आपले मुन्ना शेठ आले होते चहा पिण्यासाठी. तर त्यांनी चहा घेतलेला होता. पाहू शकता की पावसाचं वातावरण झालं होतं, दूध पण संपत आलं होतं आणि मी नंतर दूध घेऊन आलो होतो. बघू शकता की गिऱ्हाईक चालू होतं, काही ना काही गिऱ्हाईक कंटिन्यू चालू होतं. क्वालिटी असेल तर गिऱ्हाईक कुठून पण येणारच तुमच्याकडे. तर मी आलो होतो बजाज फायनान्सला. चहा व बिस्किट सांगितले होते त्यांनी. चहा व बिस्किट देऊन आलो. हॉटेलवर आलो, 3 लिटरचा चहा बनवायला टाकला. तर यात बाबूले कट्टर मित्र बाबू शेठ, जे थोड्या गप्पा मारल्या. नंतर आलो होतो मी बागवान फ्रूटवेअरला चहा देण्यासाठी, फ्रूट स्टॉल आहे त्यांचं, ते चहा देण्यासाठी आलो होतो. त्याला चहा दिला. हॉटेलला आलो आणि शेवटचा व्हिडिओ सगळं काय आवरून घेणार होतो मी. आणि पाठीमागं 2 मित्र बसले होते, चहा पित होते. बघू शकता आपला सेटअप, पुढे लाइटिंग वगैरे आणि पाठीमागं पण एकदम फॅन वगैरे सर्व काही सुविधा आहे पाठीमागे. बघू शकता बासुंदी चहा, तर यावंच लागते चहा प्यायला.